हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असं चमचमीत आणि चविष्ट भरलं वांगं कसं करायचं ते पाहणार आहे. मस्त साध्या सोप्या पद्धतीने ही आपण वांग्याची भाजी बनवलेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल, एकदम छान चमचमीत चविष्ट असं हे भरलं वांगं आपण बनवलेलं आहे. एकदम छान बनलेलं आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि तेवढंच चविष्ट ही भाजी आपण बनवलेली आहे. नक्की करून बघा आणि झटपट बनते आणि छान झालेली आहे. तुम्ही जर एकदा या पद्धतीने भरल्या वांग्याची अशी भाजी बनवल तर परत परत याच पद्धतीने बनवणार. एवढी चविष्ट चमचमीत आणि मस्त बनते बघा. छान झालेले आहे, बघून कळत असेल तुम्हाला. नक्की करून बघा या पद्धतीने वांग्याची भाजी. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा मी सर्वप्रथम 250 ग्रॅम वांगी घेतलेले आहेत. या साईजची आता ही स्वच्छ मी धुवून घेते. इथे मी वांगी धुवून घेतलेली आहेत. आता ही कट करून घेणार आहे. त्याचं मी देठ काढून घेणार आहे आणि देठाच्या साईडचा थोडासा भाग काढायचा. या पद्धतीने बघा त्याचे देठ मी कट करून घेते आणि त्याच्या थोडासा साईडचा भाग काढायचा आणि काटे असतील तर काट्याचा भागसुद्धा काढायचा त्याच्या. इथे बघा या पद्धतीने मी थोडासा साईडचा भाग काढून घेते. मधून कट करायचं, किडकं वगैरे आहे का ते चेक करायचं. आपण मसाला भरून घेणार आहे त्यामुळे या पद्धतीने मी कट करते की मसाला भरता यावा. या पद्धतीने चेक करायचं आणि पाण्यामध्ये ठेवायचं. सगळी वांगी मी याच पद्धतीने कट करून घेते. वांगी मी कट करून पाण्यामध्ये ठेवून देते बघा, म्हणजे वांगी काळी पडत नाहीत. आता यासाठी एक वाटण बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 7 ते 8 इथे मी लसणाच्या पाकळ्या, थोडंसं सुकं खोबरं, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि थोडंसं मी इथे कोथिंबीर घालून हे वाटण बनवून घेते. आता इथे वाटण आपलं चांगलं बनवून तयार झालेलं आहे. आता मसाला आपण बनवणार आहे त्यासाठी मी एक कांदा कट करून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि हे वाटण आपण त्यावर घालून घेऊया. त्यामध्ये एक चमचा मी लाल तिखट घालते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला. 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पूड घातलेले आहे. तुमच्या आवडीनुसार साहित्य घाला. थोडंसं पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ. यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेते मी 5 ते 6 चमचे. 5 चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट घातले, तुमच्या आवडीनुसार घाला. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. थोडंसं मी यावर तेल घालते आणि मिक्स करून घेते. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघायचं याला बाइंडिंग छान येते का. छान असं हे ओलसर झालं तर मग पाणी घालायची गरज पडत नाही. हे व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. बघा छान असा आपला मसाला तयार झालेला आहे. व्यवस्थित भरता येतो, छान बाइंडिंग आलेलं आहे. आता मी जी वांगी कट केलेली आहे त्यातलं पाणी नितळून त्यामध्ये मसाला भरून घेते. जेवढा बसेल तेवढा मसाला दाबून भरून घ्यायचा यामध्ये. बघा या पद्धतीने मी मसाला भरून घेते. मसाला छान असा मी भरून घेतलेला आहे. याच पद्धतीने सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेते. इथे बघू शकताय सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला इथे भरून घेतलेला आहे. राहिलेला फोडणीमध्ये घालणार आहे. कढईमध्ये फोडणी देऊन घ्यायची आहे. त्यासाठी तेल थोडं घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे घातलेले आहे. जिरे मोहरी छान फुललेले आहेत. आता त्यामध्ये इथे थोडीशी हिंग घालून घेते. थोडीशी हिंग घातलेली आहे आणि त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची, थोडीशी कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचं. इथे बघू शकताय कोथिंबीर पण घातलेली आहे आणि त्यामध्येच वांगी सोडून घ्यायची आणि या तेलावर वांगी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची, म्हणजे भाजीला चव एक नंबर लागते. गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि वांगी मी परतून घेते. बघा डाग पडेपर्यंत वांगी परतून घ्यायची. असं केल्यामुळे भाजीला चव छान लागते.
यानंतर भाजी तुम्हाला कशी बनवायची तसं पाणी घालून घ्या. जर एकदमच तुम्हाला घट्ट बनवायचं असेल एवढंच पाणी घाला. मी थोडीशी अशी दाटसर भाजी बनवणार आहे, त्यासाठी मी थोडं जास्त पाणी घातले शिजण्यासाठी आणि थोडंसं रस्स्यासाठी. बघा एकदम असा मसाला घातलेला आहे, राहिलेला मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. मसाला सगळा मी मिक्स करून घेतलेला आहे. थोडंसं मीठ घालून घेते इथे, म्हणजे रस्स्यासाठी एकदम थोडंसं घालून घेते या पद्धती. आता याला उकळी यायला लागलेली आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि वांगी शिजवून घ्यायची. 5 ते 6 मिनटानंतर बघा खालच्या साईडने थोडी वांगी शिजलेली असतात, पलटी करून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडनी वांगी चांगली आपली शिजली जातात. बघा खालच्या साईडने शिजलेली आहेत. दुसरी साईड मी पलटी करून छान शिजवून घेते, म्हणजे सगळीकडे एकसारखी शिजली जातात. तर इथे बघू शकताय सगळी वांगी मी पलटी करून घेते आणि झाकण ठेवून पुन्हा 5 मिनटं शिजवून घ्यायचं, म्हणजे वांगी शिजली जातात, भाजी छान तयार होते. इथे बघू शकताय 5 ते 7 मिनटानंतर भाजी छान तयार झालेली आहे. दोन्ही साईडने वांगी आपली चांगली शिजलेली आहेत. बघा खालच्या साईडने पण आपण चेक करून घेऊया. दाटसर मस्त अशी भरली वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे. भरली मसाला वांगी आपली तयार झालेली आहे. भाजी एकदम छान अशी बघा, मस्त तुम्हाला बघून कळत असेल, भाजी आपली छान तयार झालेली आहे. एकदम मस्त होते आणि चविष्ट होते. बघा अजून काही तुम्हाला मसाले यामध्ये घालायचे तुमच्या घालू शकता तुम्ही भाजीमध्ये. छान भाजी तयार झालेली आहे, एकदम टेस्टी बनते. तुम्ही गरम गरम अशी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर एक नंबर लागते भाजी. नक्की या पद्धतीने तुम्ही भरली मसाला वांगी भाजी नक्की करून बघा, तुमची पण छान होईल. मस्त बघा भाजी छान दाटसर तयार झालेली आहे. मी इथे गॅस बंद करते आणि झटपट बनते, एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे. नक्की या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा, तुमची पण छान होईल. आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तो आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा वांग्याची भाजी बनवून बघा, तुमची पण छान होईल. मस्त एकदम चविष्ट चमचमीत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.